नमस्कार, माझं नाव दर्शन ठाकरे आणि आज आपण आलेलो आहोत गव्हाणकुंड येथील शेतकरी श्री युवराजजी बर्डे यांच्या शेतामध्ये श्री शरदजी पवार फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यातर्फे आपण आजची मुलाखत मृग बहार व्यवस्थापन या विषयावर घेत आहोत. आणि आज आपल्याला मृग बहार व्यवस्थापन याबद्दल माहिती देणार आहे गव्हाणकुंड येथील प्रयोगशील शेतकरी श्री युवराजजी बर्डे. मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे मृग बहार व्यवस्थापनाबद्दल आणि त्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार सर, सर्वात आधी आपला पूर्ण परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्यावा. मी युवराज धनराज बर्डे, गव्हाणकुंड. माझ्याकडे मृग बहार आहे. हा जवळजवळ याचं नियोजन जर करतो म्हटलं तर मार्च महिन्यामध्ये मृग बहाराची संत्र तुटल्यानंतर पुन्हा याला आरामासाठी 2 महिने देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये झाडाची सुधारणा करणं, त्याचं पाणी देऊन त्याचं नियोजन करणं हे एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर त्याला मार्च आणि एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन हे देणं खूप गरजेचं असते. कारण झाडामध्ये ताकद आल्याशिवाय पुढील फुटीला चांगला हे भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला ताण देण्याचा जो कालावधी आहे हा कालावधी जवळपास 30 ते 35 दिवसाचा देणं आवश्यक आहे. म्हणजे मृग नक्षत्रापर्यंत. म्हणजे जे पहिला पावसाचं पाणी ते समजा मृग बहारामध्ये मृग नक्षत्रामध्ये त्यावर समजा आपला जो हा बगीचा आहे मृग बहार समजा हा फुटतो. त्यानंतर फुटल्यानंतर पुढचं व्यवस्थापन कशा प्रकारे असते? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मार्च महिन्यामध्ये हा बगीचा तुटेल समजा मृग बहाराचा आणि संत्रसुद्धा खूप चांगले दिसत आहे. त्यानंतर आता मार्च महिने समजा संत्र तुटले त्यानंतर खताचं नियोजन कशा प्रकारे असते? यामध्ये संत्रामध्ये जी ताकद आपली गेली संत्रचं पोषण करण्यामध्ये ते पुन्हा आपल्याला भरून काढायची असेल तर त्याचं नियोजन कसं काय असेल? यामध्ये जेव्हा रोहिणी नक्षत्र लागते, झाडं तानावर असताना रोहिणी नक्षत्रामध्ये शेणखत टाकले जाते. यात सर्वप्रथम शेणखतावर प्रक्रिया केल्यानंतर जवळपास 45 दिवस शेणखतावर प्रक्रिया झाल्यानंतर रोहिणी नक्षत्रामध्ये हे प्रत्येक झाडाला ते शेणखत 4 टोपले असे ह्या पद्धतीनं दिल्या जाते. त्यानंतर वखरणीच्या पाळ्या दिल्या जाते. वखरणीच्या पाळ्या दिल्यानंतर पावसाळ्यापर्यंत ते तसंच पाऊस येईपर्यंत तसंच ठेवावं लागते. म्हणजे शेणखतावर तुम्ही प्रक्रिया असं सांगितलं आहे, म्हणजे नक्की प्रक्रिया म्हणजे काय शेणखतात? कारण की खूप सारे शेतकरी जे आहे ते डायरेक्ट उकडण्यावर शेण आणतात आणि बगीचामध्ये पट फेकतात. तुम्ही प्रक्रिया हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे प्रक्रिया म्हणजे नक्की काय? आता काय आहे, प्रत्येक शेतकरी जो आहे हा मार्केटमधून शेणखत उचलतो किंवा आपल्या शेतामध्ये खड्डा खोदून जे वर्षभर शेण साठवल्या जाते ते शेणखत जसंच्या तसं उचलून मृगाचं व्यवस्थापन करण्यासाठी ते शेण जसं तसं उकळून वापरल्या जाते. ते वापरल्यामुळं काय होते, त्याचं आणखी एक नुकसान म्हणजे असं आहे का, तेच कच्चं शेणखत असते, पुरेपूर कुजलेलं नसते. ते कुजलेलं नसल्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात फळबागेमध्ये होतो. तर हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण त्यावर ट्रायकोडर्मा, PSB, KSB असे जीवाणू लिक्विड आणून त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. झाडाच्या सावलीमध्ये गंज लावून त्याची प्रक्रिया केली पाहिजे. ते प्रक्रिया केलेलं खत जर झाडाला टाकलं त्यामधले म्हणजे ज्या शत्रू बुरशी आहे, हुमणी कीड आहे, या किडीचा नायनाट पुरेपूर होऊन जातो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की शेणखत जसंच्या तसं आणून बागेत टाकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या या गोष्टीतून एक लक्षात येतं की बहुतांशी शेतकरी काय करतात की जेव्हा मृग बहाराचं व्यवस्थापन करायचं असतं तर ते मे महिन्यापासून करतात. पण महत्त्वाचं हे आहे की मृग बहार जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात जेव्हा संतर आपले तुटतात मार्च महिन्यामध्ये तेव्हापासूनच त्याचं नियोजन सुरू होऊन जाते असं तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे. बरोबर आहे? बरोबर. त्यानंतर ठीक आहे, आता समजा आपला मृग बहार फुटला
पावसाचं पाणी आलं, मृगबहाराचं पुरेपूर पाणी झालं आणि झाडावर आपल्याला नवती दिसायला सुरुवात झाली. नवतीमधून आपल्याला बारीक बारीक फूट दिसून राहिली. त्यानंतर पुढचं नियोजन कसं असतं, कारण की त्यावर जे काही कीड असतात त्यांचा आक्रमण त्यावर होते, त्यावर तुमचं नियोजन कसं असते? यामध्ये काय आहे, सर्वप्रथम फुटीची सुरुवात झाल्यानंतर फुटीची वाट न पाहता ज्या वेळेस तुम्हाला झाडाच्या फांद्यावरील जे डोळा आहे हा फुगीर अवस्थेत दिसतो, शिरा. हां. हा फुगीर अवस्थेत जेव्हा दिसतात त्यावेळेसच आपलं फवारणीचं नियोजन असलं पाहिजे, जेणेकरून त्यावर सायला नावाची कीड येऊन बसू नये. सायट्रस सायला ही येऊन बसू नये. हे बसण्याच्या अगोदरच जर तुम्ही जैविक नियंत्रण केलं किंवा नैसर्गिक नियंत्रण केलं तर याचा तुम्हाला चांगला बेनिफिट मिळतो. सर्वप्रथम यामध्ये निंबोडी तेल हे वापरलं पाहिजे. अनेक प्रकारचे कडूसत्व आहे, पॅराफिन तेल आहे, करंजी तेल आहे, असं अनेक प्रकारचं फिश ऑइल आहे. हे अनेक प्रकारचं असं जैविक ज्या निविष्ठा आहे ह्या वापरल्या तर तुम्हाला या सायलापासून पूर्णपणे नियंत्रण मिळू शकते. म्हणजे तुम्ही आता हे रस शोषक किडे जे म्हणतात, समजा त्यामध्ये समजा सायट्रसला आला किंवा पांढरी माशी आली, मावा आला, तर याचं नियोजनासाठी आता मी तुमच्या शेतामध्ये पाहिलं की आधीपासूनच जे ट्रॅप आहे, जे चिकट सापडे आहे ते मला इथे दिसत आहे. याचं नियोजन कशा प्रकारे असते? म्हणजे तुम्ही पिवळे चिकट सापडे मला दिसत आहे, काही ठिकाणी निळे चिकट सापडे आहे आणि यावर खूप सारे जे पांढरी माशी आहे किंवा मावा आहे मला दिसत आहे, तर याचं तुम्हाला जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळतो का? यामधून जवळपास तुमची सायला म्हणजे ज्या रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत, म्हणजे फुटीच्या वेळेस ज्या येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत, या किडी या सापड्या पिवळ्या सापड्यापासून हे जे चिकट सापडे आहे या सापड्यापासून तुमचं 75% नियंत्रण करते. म्हणजे 75% यावर होते. 75% नियंत्रण झाल्यानंतर ज्या 25% ज्या किडी शिल्लक असते या जैविक कीटकनाशकाच्या माध्यमातून याचं नियंत्रण पुरेपूर केल्या जाते. सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा फूट सुरू होते त्या फूट सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला हे सापडे लावावं लागते. सापडे हे खूप आवश्यक आहे. म्हणजे किडी यायची वाट न किडी यायची वाट न पाहता हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. हे जर नियोजन केलं तुमचं तशीच पैशाची बचत होते, तुमचा खर्च कमी होते. आता प्रत्येक शेतकरी म्हणतात आम्हाला शेती पुरत नाही, आम्हाला शेती पुरत नाही, शेतीवर अमाप खर्च होतोय. तुम्ही जोपर्यंत शोधाशोध करणार नाही यापासून, म्हणजे कसं आहे, रासायनिक कीटकनाशक जेव्हा मारतो आपण त्याचं फक्त तात्पुरतं नियंत्रण करण्यात येते, पुरेपूर नियंत्रण होत नाही. तसे जर निसर्गाची जर सांगड जर पाहिली आपण तर निसर्गाचं एक असं यंत्रणा आहे की ते आपण फक्त नियंत्रण करू शकतो, पुरेपूर संपवू शकत नाही. पण आपल्याला कसं आहे, जोपर्यंत फूट सेट म्हणजे खड्यामध्ये सेट होईपर्यंत त्याचं नियोजन करणं, रस शोषण करणाऱ्या किडीचं नियोजन करायच्या वेळेस हे एक असा एक भाग आहे का त्याचं तात्पुरतं नियंत्रण, म्हणजे आपला दाना सेट होईपर्यंत त्याचं नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. जर दाना सेट झाला नाही तर ते रस शोषण करणाऱ्या किडी त्या दाण्याला खरचडून टाकतील किंवा ते फूट जे आहे त्या फुटीचं इजा करतील. हे होऊ नये यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि रासायनिक नियंत्रणापेक्षा सर्वात स्वस्त आणि मस्त हे एक नियंत्रण आहे. बरोबर. त्यानंतर आता आपला समजा दाना सेट झाला, सगळी जे पहिली स्टेज आहे आपली फुलधारणेची झाली, फळधारणा झाली, त्यानंतर जे पुढचं नियोजन आहे, समजा पावसाळ्यामध्ये पूर्ण नियोजन असतं. पावसाळ्यामध्ये काय नियोजन असतं? पावसाळ्यामध्ये पहा, दाना सेट झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे की तो दाना झाडावर टिकला पाहिजे आणि रस शोषण किडी आपल्या शेतातून पुरेपूर जात नाही, काही जमिनीवर राहतात. ते आपला फवारणीचा जो ताकद असते ते ताकद संपल्यानंतर ते जमिनीवर असणारे जे हे असतात रस शोषण करणाऱ्या किड्या असतात, ह्या किडी पुन्हा त्या फळावर बसतात. जशा माशी आहे, आपले तुडतुडे आहे, हां पांढरी माशी आहे किंवा माइट्स आहे. हे जे माइट्स काय करतात, जेव्हा तुरीच्या एवढा संत्र्याचा दाना झाला की ते त्याला खरचटण्याचा प्रकार करतात. खरचटल्यामुळं काय होते, त्या संत्र्याला ते संत्र जसं जसं साईज घेत जाते किंवा आकार घेत जाते, ओबडधोबड होण्याचा प्रकार जास्त असतो. ते संत्र बेकार होऊ नये, ओबडधोबड होऊ नये त्यासाठी तुम्हाला दशपर्णी अर्क वापरलं पाहिजे.
बाजारामध्ये अनेक प्रकारचे जैविक कडूसत्व येतात, ते वापरले पाहिजे. ते जर तुम्ही वापरले तर निश्चितच त्याचं नियंत्रण तुम्हाला व्यवस्थित करता येईल, काही मर्यादेपर्यंत करता येतं. त्यानंतर पुढं आता दाना सेट झाला, समजा पावसाळा सुरू आहे, नंतर पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये नियोजन कसं असते पाणी व्यवस्थापन किंवा खताचं? तर त्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे असा की सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा आता ते 1 महिना लेट जातो. जुलै महिन्यापासून खरा पावसाळा सुरू होते. तर त्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की याचं सर्वप्रथम तुम्हाला तणाचं नियंत्रण करायचं आहे. जे पावसाळ्यामध्ये उगवणारं जे तण आहे ते सप्टेंबरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात येतं. त्याची ग्रास कटरने कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे बहुतांशी शेतकरी हे जे तणनाशक आहे, जे रासायनिक तणनाशक आहे त्याचा वापर करतात, पण तुम्हाला काय फरक जाणवतो की ग्रास कटर आणि जे रासायनिक तणनाशक आहे यामध्ये वापरण्यामध्ये? काय आहे, प्रत्येक वनस्पतीच्या पानामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात. ते तणनाशक मारल्यामुळे ते घटक राहत नाही. ते तण नैसर्गिकरित्या कुजत नाही. त्याचं एक आपल्याला एक नुकसान असं आहे की त्याला झाडाच्या फळांना सुद्धा इजा होते, झाडांना सुद्धा इजा होते आणि निसर्गाला सुद्धा त्याच्यापासून नुकसान होते. त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रास कटिंग करून आपल्या संत्र्याच्या प्लॉटला मल्चिंग कसं करता येईल हे सुरुवातीला महत्त्वाचं आहे. नैसर्गिक आच्छादन महत्त्वाचं आहे. कारण पावसाळ्याच्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त तण उगवतात. त्या तणाचं आच्छादन सगळ्यात चांगलं असते आणि त्या आच्छादनाच्या आतमध्ये म्हणजे जमिनीवर आच्छादनाच्या खाली अनेक प्रकारच्या मित्र जीवाणू कार्य करत असतात. जर तुम्ही तणनाशक मारल्यानंतर ते जीवाणू कार्य करण्याचं थांबवतात, जमिनीत खोलवर चालले जातात. आणि गांडूळ सुद्धा जेव्हा आपण कटरने मल्चिंग करतो ते गांडूळ खूप प्रमाणात आपल्या शेतामध्ये तयार असतात. तर ते संपू नये यासाठी आपल्याला ग्रास कटर करणं गरजेचं आहे. शक्यतोवर तणनाशक वापरू नये. म्हणजे जो बायोमास आहे जमिनीवर आपला निघतो तणाच्या माध्यमातून, तो बायोमास ग्लायसेलच्या म्हणजे रासायनिक तणनाशकाच्या माध्यमातून न जाळता तो ग्रास कटरच्या माध्यमातून आपण कटर करून कुजवला पाहिजे. बरोबर. त्यानंतर तण व्यवस्थापन झालं, नंतर पाणी व्यवस्थापन येते. त्यामध्ये आपलं नियोजन कसं असते? तर पाण्याचं ठिबक, आता तुमच्या शेतामध्ये मला ठिबक आहे, ठिबक दिसत आहे, ठिबक सुद्धा असते की आणि जे पटपाणी आपण म्हणतो ते सुद्धा असते का? हे जे ठिबक हा प्रकार आहे, तर हा ठिबकचा जो प्रकार आहे हा जानेवारी महिन्यापासून तुम्ही सुरू करा. या अगोदर जानेवारी महिन्याच्या अगोदरपासून ठिबकचा वापर करू नये. कारण असं आहे का ठिबकचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्याला समजतं असं कधीच नाही. कारण प्रत्येक शेतकरी हा ड्रिपरच लावतो लॅटरला, असं होत नाही. प्रत्येक जण मायक्रोट्यूब लावतात. मायक्रोट्यूब मधून समसमान पाणी जात नाही. त्यामुळे झाडांना किती पाणी गेलं, कोणत्या वेळी झाडाला किती पाणी पाहिजे याचं नियोजन तुमचं बरोबर लागत नाही. त्यामुळे हे जे ड्रीपद्वारे जे ओलीत करतो आपण ते काही डिसेंबरपर्यंत योग्य नाही. डिसेंबरपर्यंत ड्रीपचा वापर करू नका. जानेवारी महिन्यापासून तर संत्रा फुटीपर्यंत त्याचा वापर करा आणि पाणी झाडाला किती द्यायचं आहे हे तुम्ही ठरवा. आता आमच्या बागेमध्ये, आता या बागेमध्ये कसं आहे, जमीन पाहून पाण्याचं नियोजन आणि सुरुवातीला आम्ही सप्टेंबर महिना संपला की सप्टेंबरच्या सुरुवातीला किंवा 15 तारखेला पावसाळा कमी होत आला की त्यानंतर जमिनीची आडवी उभी वखरणी, हलकी वखरणी करायची. हलकी वखरणी करून झाडाच्या दोन्ही बाजूला दांड करायचे. त्या दांडाच्या माध्यमातून झाडांना पाणी द्यायचं. ही एक पद्धत सगळ्यात महत्त्वाची आहे. जे जुनी पद्धत आहे तेच पद्धत सुरुवातीला अवलंबावं लागेल. ते अवलंबल्यानंतर आपल्याला जे नवीन यांत्रिकीकरण झालेलं आहे, म्हणजे नवीन संशोधनातून जे ड्रीप निघाला आहे, हे निघाला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला वापरता येते. पण त्याचं तुम्हाला नियोजन करता आलं पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन झालं. संत्रा आपला हळूहळू मोठा होत आहे, पण त्या संत्र्याचं पोषण व्हावं, त्याची जी साईज आहे ती खूप सारे लोक रासायनिक खतावर भर देतात. तर आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल समजा जैविक शेतीच्या माध्यमातून, तर यावर संत्रा चांगला, आता मी तुमच्या शेतामध्ये फिरलो तर मला साईज संत्र्याची खूप चांगली दिसली आणि वजन जेव्हा पाहतो मी लहान संत्रा ते सुद्धा खूप चांगलं आहे. तर याचं नियोजन कसं असते, म्हणजे संत्र्याची साईज चांगली असावी किंवा झाड सशक्त असावं, याबद्दल तुमचं नियोजन कसं असते? यामध्ये सर्वात महत्त्वाचं, झाडाला जेव्हा
झाड संत्रा पोसतं त्या पोषणासाठी सगळ्यात जास्त सूक्ष्म अन्नद्रव्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं असतं. यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक वेळेस झाडांना नत्रस्फुरत पालास आपण शेणखताच्या माध्यमातून निंबोडी पेंड आहे, सरकी पेंड, आपलं करंज पेंड आहे, अरंडी पेंड आहे, अशा अनेक प्रकारच्या पेंडी वापरतो आपण. बोन मिल आहे, फॉस्फरससाठी बोन मिल वापरतो आपण. मासळीपासून बनलेलं आहे, मासोळी खत आहे, लेंडी खत आहे, अशा अनेक प्रकारचे खतं आपण नैसर्गिक आणि जैविक मधून वापरतो. हे खूप महत्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त आपण समजा झाडांना समजा टॉनिक द्यायचं असलं तर जैव रसायन म्हणून आपण घरी तयार करू शकतो. सप्तधान्यांकुर अर्क जो आहे तो तयार करू शकतो. त्यामधून अनेक प्रकारचे मायक्रोन्यूट्रियन्स आपल्याला उपलब्ध होतात. फक्त एवढंच आहे का तयार करण्याची आपली तयारी पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. यामुळं काय होते, जर आपण समजा ह्या सर्व निविष्ठांचा वापर जर योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित वेळेवर जर केला तर फळांचा आकार, त्याची चकाकी आणि झाडांची क्वालिटी हे सर्व व्यवस्थित टिकून राहते. जर तुम्ही त्यावर थोडं जरी दुर्लक्ष केलं तर कुठेतरी तुम्हाला नुकसान दिसून येते. हे नुकसान होऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात याला पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला केव्हा द्यायची आहे याचं नियोजन, आणि सर्वात महत्त्वाचं आहे की आपण जे आपलं अन्नद्रव्याचं जे हे करतो, म्हणजे पद्धती देण्याच्या ज्या पद्धती आहे या पद्धतीवर खूप लक्ष घ्यावं लागते. काही शेतकरी असे करतात की शेणखत दिल्यानंतर वरतून टाकून दिलं आणि त्याला पाणी सोडलं, तसं होणार नाही. कोणतंही जे खत आहे हे जमिनीत गाडल्याशिवाय, जमिनीच्या आड केल्याशिवाय ते पिकांना पुरेपूर आणि व्यवस्थित प्रमाणात म्हणजे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यासाठी ते जमिनीमध्ये गाडणं आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम. म्हणजे मग त्यामध्ये समजा रिंग पद्धत असते किंवा कोणी जे खुरपी करून खात दिलं जाते, या खूप साऱ्या पद्धती त्यामध्ये आहे. समजा आता हे आपण जे शेणखत वगैरे देतो किंवा कोणतंही खत देतो तर त्यावर वखराची पाळी देणं खूप गरजेचं आहे. कारण जुन्या पद्धतीवर सुद्धा यावंच लागणार आहे. किंवा आधुनिक प्रत्येक वेळेस काही आधुनिक जे यंत्र आहे किंवा आधुनिक पद्धती आहे त्याच वापरल्यानं प्रत्येक मातीमध्ये नाही जमत. बरोबर. प्रत्येकाची जे जमिनीचा पोत आहे हा वेगवेगळा असते. जमिनीच्या पोतनुसार जर तुम्ही सर्व फळबागेचं नियोजन केलं तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. जर तुम्ही जमिनीचा पोत मध्यम असेल किंवा एखाद्या जमिनीचा पोत भारी असेल तर सारखं नियोजन केलं जमणार नाही. त्या पद्धतीने आपण नियोजन करायला पाहिजे. मला तुमच्या शेतामध्ये काही ठिकाणी गोठा सुद्धा तुम्ही पशुपालन सुद्धा करता, गाई? हो, पशुपालन सुद्धा आहे. पूर्ण गाई आहे? पूर्ण गाई आहे. माझ्याकडे साहिवाल गाई आहे, साहिवाल आहे, आपल्या गवळाऊ आहे आणि गीर आहे. गीर गाय म्हणजे सर्व देशी गाई आहे समजा? सर्व देशी गाई आहे. आणि त्यांचं जे समजा गोमूत्र असते किंवा शेण असते याचा वापर तुम्ही जीवामृत किंवा इतर माध्यमातून करत असता का? आता एक आणखी शेतकऱ्यांना एक संदेश मी असा देऊ शकतो की प्रत्येकाने ज्यांच्याकडे समजा खताचं नियोजन करण्याची थोडी अडचण निर्माण होते किंवा बाहेरून आपण विकत घेऊ शकत नाही किंवा जनावरं नाही आहे, त्यांनी प्रत्येकाने, ज्यांच्याकडे जनावरं नाही त्यांनी प्रत्येकाने एक देशी गाय घेणं गरजेचं आहे. कारण देशी गाय जर घेतली तर तुमची शेती व्यवस्थित होऊ शकते. आणि पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूमध्ये तुम्ही जीवामृताचा वापर सगळ्यात जास्त करा. जीवामृत करणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जीवामृताबद्दल बोलू, दशपर्णीबद्दल बोलू. तर ते दिल्यानं काय होते, ते दिल्याने आपल्या जमिनीमध्ये अनेक प्रकारचे असंख्य जीवाणू, मित्र जीवाणू तयार होतात. त्या जीवाणूच्या माध्यमातून आपण टाकलेले जे खत आहे त्यावर प्रक्रिया होते. त्या प्रक्रिया झाल्यानंतर ते झाडांना उपलब्ध होते. त्यापासून चांगलं उत्पन्न मिळते, झाडं चांगले राहतात, आपली जमीन सशक्त बनते. आता जर पाहिलं तुम्ही, आताच्या कालावधीमध्ये जमिनीचा जवळपास सेंद्रिय कर्ब आपल्याला आवश्यक जो आहे, म्हणजे बाउंड्री जो म्हणतो आपण, तो 1 पाहिजे. आपण बाउंड्रीच्या खाली गेलेलो आहे, जवळपास 0.30 पर्यंत आपल्या अख्ख्या एरियामध्ये, म्हणजे वरुड तालुका जो आहे या एरियामध्ये जवळपास सेंद्रिय कर्ब जे आहे
0.30 ते 0.50 पर्यंत एवढंच राहिलेलं आहे. माती परीक्षणाच्या माध्यमातून माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला हे दिसून येतं. हम्म. तर ते कसं सुधारता येईल या माध्यमातून आपण पहिली उपाययोजना केल्या पाहिजे. कारण आपली शेती उद्ध्वस्त होऊ नये. शेती जर उद्ध्वस्त झाली तर आपल्याला खायला काही वाचणार नाही, माती पुढच्या पिढीला सुद्धा काही द्यायला वाचणार नाही. वाचणार. काही बुरशीजन्य रोग येतात संत्र्यावर, त्यामध्ये कोळशी आहे समजा, किंवा डिंक्या आहे, किंवा फळगड आहे, किंवा मला तुमच्या शेतामध्ये काही ठिकाणी फळमाशी ट्रॅप दिसले. फळमाशी जे ट्रॅप आहे समजा, कारण की आता जेव्हा संत्रा त्या कलरवर येतो किंवा त्यामध्ये रस भरण्याची प्रक्रिया सुरू होते त्यावर फळमाशी येते, आणि फळमाशीचा प्रादुर्भाव जर झाला तर फळगड होते. यावर तुमचं नियोजन कसं असते, किंवा बुरशीजन्य रोग आणि फळमाशी? आता पहा, आता मी सुद्धा ट्रॅप लावलेले आहे, सापळे लावलेले आहे फळमाशीचे. हां हां. आता या फळमाशीच्या सापळीत फळमाशीचा काय प्रकार आहे तुम्हाला तुम्ही सांगतो. कोणत्या महिन्यामध्ये लावता समजा? आता ही जानेवारी फळमाशी जेव्हा यायची असते. नाही, जेव्हा संत्रा साईज जवळपास ॲपल बोर जे असते ना त्या आकाराचं झाल्यानंतर, म्हणजे निंबूच्या आकाराचं झाल्यानंतर हिरवा. हां. हे तुम्हाला माशीचे सापळे लावणं खूप गरजेचं आहे. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे का माशीचे सापळे लावून माश्या पूर्ण मरत नाही, कारण त्यांचं समाधान होत नाही. हां. शेतकऱ्याचं समाधान होत नाही की सापळे लावले म्हणजे झालं. आपलं म्हणजे फळमाशीचं नियंत्रण झालं असं होत नाही. हां. आता काय आहे, फळमाशी कसं काम करते हे पहिले आपल्याला शेतकऱ्याला समजून घेणं गरजेचं आहे. फळमाशी ही दुपारला कधीच काम करत नाही. फळमाशी ही संध्याकाळी 9 वाजतापासून काम करते, म्हणजे रात्रीचा पिरियड जो आहे त्या पिरियडमध्येच काम करते. आता तुम्ही रात्री फवारणी करण्याला जाऊ शकणार नाही, त्यासाठी हे फळमाशीचा ट्रॅप खूपच आवश्यक आहे. यामध्ये सर्वात चांगलं नियंत्रण म्हणजे जवळपास तुमच्या फळमाशीचं 90% नियंत्रण हे ट्रॅप करतात. तुमच्या फवारणीमध्ये ती माशी सापडत नाही, सापडू शकत नाही, कारण ते कामच करत नाही, दुपारचं कधीही काम करत नाही. कोणतं औषध निघालं त्यावर आजपर्यंत कुठलंही औषध निघालं नाही. फक्त आमिष म्हणून हे फळमाशी आहे, तिथेच फक्त आपण त्याला कंट्रोल करू शकतो. मुद्दाम काही फवारा मारायचा म्हणून मारायचा हे काम करू नये, कारण ह्या सापळ्याचा सगळ्यात जास्त फायदा आहे. म्हणून हे प्रत्येक शेतकऱ्याने हे फळमाशीचे सापळे लावले पाहिजे, आवश्यक आहे. आणि राहिलं मग नंतर जे फळगळ आहे समजा आपली, जे डिंक्यामुळे होते किंवा बॅक्टेरियल ब्लाइट किंवा धुवारीमुळे होते, त्यावर समजा तुम्ही आधी सांगितलं की शेणखतामध्ये आपण जी प्रक्रिया करतो ट्रायकोडर्माची असेल किंवा जी इतर मित्र बुरशी आहे याची, त्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट मिळतो का समजा? हा, नक्की मिळतो. जे फळगळ आहे ते कंट्रोलमध्ये आहे? हा, नक्की मिळतो. त्यामध्ये आणखी तुम्हाला जर समजा बुरशीनाशक जर बनवायची असेल तर बुरशीनाशक हे घरी बनवू शकता. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं जीवामृत जे आहे ते बनवतो आपण, ते सुद्धा आपल्याला झाडावर फवारणीसाठी वापरता येते. त्याचं काहीतरी माप आहे, त्या मापाप्रमाणे आपण त्याला वापरायचं आहे. 200 लिटर पाण्याला किती वापरायचं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत. ज्यावेळेस आपण जीवामृताचं ज्यावेळेस व्हिडिओ करू त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येईल. तर आणखी एक म्हणजे जे ताक आहे, देशी गाईपासून बनवलेलं ताक, हे एक उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करते. ते ताक आपल्याला फवारणीसाठी वापरता येते. दूध आहे, हे दूध एक टॉनिक म्हणून वापर करतात. त्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन आहे, हे झाडांना उपलब्ध करून देता येते. अशा अनेक प्रकारच्या निविष्ठा आपण आपल्या जवळ ज्या वस्तू आहेत त्या आपण विसरलो आहे, त्याच्यावर आपलं लक्ष नाही आहे. आपल्याला रेडीमेडची सवय पडल्यामुळे हे एक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आपल्याला पहिले सुरुवातीला सुधारणा करावी लागेल. बरोबर आहे. फक्त त्यानंतरच तुम्हाला शेती परवडेल. बरोबर. फक्त शेती म्हणजे काय टाकू आणि काय फवारू एवढी मर्यादा म्हणजे शेतीची नाही आहे. म्हणजे खूप सारे शेतकरी जेव्हा कोणी मार्गदर्शन करतात तेव्हा सांगतात की काय टाकू आणि काय फवारू. फक्त एवढ्यापुरती शेती आपली सीमित नाही आहे. आपल्याला कुठेतरी व्यापक विचार शेतीबद्दल करावा लागेल. आता तुम्ही समजा संत्रा आपला विक्रीच्या स्टेजमध्ये आलेला आहे, याचा तुम्ही विक्री व्यवस्थापन कसं काय करणार आहे? कारण की आपलं जैविक समजा संत्रा असतो आपला. हां, तर हे विषमुक्त संत्रा जो म्हणतो आपण, याला बाहेर राज्यामध्ये आपल्याही महाराष्ट्रामध्ये चांगली मागणी आहे, घेणारे भरपूर ग्राहक आहे. फक्त एवढंच आहे का तुम्हाला तुमची त्या मार्केटला नेण्याची तयारी, स्वतः नेण्याची तयारी पाहिजे. जर तुम्ही स्वतः जर नेलं, आता पुण्याला खूप मोठं मार्केट आहे, तिथे तुम्हाला स्पेशल स्टॉल निर्माण करता येते, ते तयार करून मिळते. जिथं जे बाजार समिती आहे ते तुम्हाला जैविक म्हणजे विषमुक्त जे फळं आहे त्यासाठी तुम्हाला
तिथं तुम्हाला मार्केट उपलब्ध करून देते, जागा उपलब्ध करून देते, तिथे तुम्ही न्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. हे एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे. कारण सेंद्रिय भाजीपाला आहे, फळं आहेत, या सर्वांना मार्केटमध्ये इतकी मागणी आहे की ते आपण पुरवू शकत नाही. कारण आपल्याही काही अडचणी आपण दाखवतो, त्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आणि याचा भाव रासायनिकपेक्षा दुप्पट भावात विकला जाते. अगदी दुप्पट. आणि ग्राहक सुद्धा यामध्ये भाव करण्याचा काही विषय नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच भाव देतात, मागणी करतात का आम्हाला हेच पाहिजे, विषमुक्तच पाहिजे. त्याप्रमाणे आपण सुद्धा त्या पद्धतीनं ग्राहकांना जर पुरवलं तर आपलाच फायदा आहे. आणि यामध्ये एक आपण सेवा म्हणून सांगतो तुम्हाला का एक सेवा घडते. कारण विषमुक्त अन्न जर आपण ग्राहकाला पोहोचून राहिलो तर एक ते आपण पुण्य प्राप्त होते. धन्यवाद सर. आपण आजची मुलाखत श्री शरदचंद्रजी पवार शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून घेतलेली आहे. मी आजचे आपले शेतकरी श्री युवराजजी बर्डे यांचा आभार मानतो. त्याचबरोबर जे सर्व शेतकरी आपल्याला पाहत आहेत त्यांचासुद्धा मी आभार मानतो. आणि आजचा आपला मृग बार व्यवस्थापन यावरील जो हे मार्गदर्शन आहे इथे थांबवतो. आपला पुढचा व्हिडिओ हा जीवामृत या विषयावर असणार आहे. धन्यवाद. नमस्कार.